आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व सन्माननीय पुस्तकाचे लेखक डॉक्टर संतोष बोबडे, त्यांच्यावर सर्व आपण प्रेम करणारे. संतोष बोबडे 1958 सेवेत दाखल झाले. ही संस्था उभा करण्यामध्ये माझा वाटा होता. मी 98ला ती संस्था सोडली आणि 98 साली ते या संस्थेमध्ये दाखल झालेले आहे. मी का सोडली, ते का आले, हा विषय असू शकत नाही. परंतु 98 पासून ते माझ्या संपर्कात आहेत, सहवासात आहेत. सदतीत भेट होते. भेटीला कालावधी लागला तर ते भेटायला येतात. त्यांना काही मार्गदर्शन असेल तर माझ्याशी चर्चा करतात. या सर्व बाबी गेल्या 27-28 वर्षांमध्ये चालत आलेल्या आहेत. ते PhD झाले. फार मोठं यश त्यांनी संपादन केलं. म्हणजे खरं म्हणजे शिक्षण खात्यातील हे एक रत्न आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु दुर्दैव असं आहे की ते ज्या ठिकाणी पडले आहे त्यांना या रत्नाची काहीच पारख नाही, कदर नाही, गरज नाही, अशी अवस्था त्यांची आहे. बोबडे सर जर इतर एखाद्या चांगल्या संस्थेमध्ये असते तर आत्तापर्यंत त्यांचा नावलौकिक खूप मोठ्या प्रमाणावर वाढला असता. परंतु दुर्दैवानं ते झालं नाही. परंतु त्यांची चिकाटी, त्यांची जिद्द ही मात्र त्यांनी सोडलेली नाही. त्यांनी पुस्तक लिहिलं. या पुस्तकातून संस्था चालकांना मार्गदर्शन आहे, शिक्षकांना मार्गदर्शन आहे, मुख्याध्यापकांना मार्गदर्शन आहे, पालकांना मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन आहे, विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर मार्गदर्शन आहे. असं एक उत्कृष्ट पुस्तक त्यांनी त्यांच्या लेखणीतून बाहेर काढलेलं आहे. अलीकडं शिक्षक प्राध्यापकांमध्ये लेखनाची प्रवृत्ती अतिशय कमी झालेली आहे. म्हणजे नाहीच म्हणलं तरी अलीकडे चालेल आता. आणि मोबाईलच्या युगामध्ये तर पुस्तक ही संकल्पना देखील संपुष्टात येते की काय अशा प्रकारची भीती निर्माण झालेली आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये त्यांचं हे पुस्तक आज प्रकाशित होत आहे. त्या निमित्तानं मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. ते थांबणार नाही याची गॅरंटी मला आहे. इथून पुढं देखील सेवेत असेपर्यंत आणि सेवेच्या नंतर देखील त्यांचं हे कार्य सतत पुढं चालू राहणार आहे. उभा राहिला आहे. एक विनंती मला आपल्या सर्वांना करायची. आपण शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहात, वेगवेगळ्या पदावर आहात. तर अलीकडे जी परिस्थिती गेल्या 10-15 वर्षामध्ये निर्माण झालेली आहे, या परिस्थितीचा बहुजन समाजाने गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे. आपण आपल्याला कुठं घेऊन जात आहे, आपण कुठं चाललो आहोत, याचा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. परंतु अल्पशा लाभांशाकरता, फायद्याकरता याचा विचार न करता लोक या सगळ्या प्रलोभनाच्या पाठीमागं आहेत. याचा परिणाम येणाऱ्या 15-20 वर्षानंतरची जी पिढी असेल त्याच्यावर अतिशय वाईट पद्धतीने हा परिणाम झालेला असेल. आज या पद्धतीनं सुरुवात झालेली आहे ही सुरुवात. आता गव्हर्नमेंट ITIला पुरोहित हा अभ्यासक्रम सुरुवात केलेला आहे. पुरोहित हा अभ्यासक्रम ITIमध्ये असू शकतो का? ज्योतिषशास्त्र, भविष्यशास्त्र हे विद्यापीठामध्ये विषय असू शकतात का? असे सगळे अभ्यासक्रम चालले. आता इझम सगळे अभ्यासक्रमातून बाद झालेले आहेत. कम्युनिझम वगैरे वगैरे आता कुणी शिल्लक राहिला आहे. ते वयोमानाप्रमाणे संपतील, त्याच्यानंतर तेही संपतील. हे सगळं संपवित आपण चाललेलो आहोत.
आणि नवीन सगळा शिक्षणाचा पॅटर्न उभा करण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे. लोकांना धर्मांध बनवणे आहे ना, लोकांना धर्मांध बनवणे आणि त्यांना धर्मांध करून आपल्याला जे अपेक्षित आहे भवितव्यामध्ये ते त्यांच्याकडून करून घेणे, हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर सुरुवात झालेला आहे. याचा आपण सगळ्या जागरूक पालकांनी अभ्यास करण्याची गरज आहे, दखल घेण्याची गरज आहे. नसता आपल्या भावी पिढीवर त्याचे दुष्परिणाम होणार आहेत. अलीकडे पहा तुम्ही गेल्या 10-15 वर्षामध्ये पंढरपूरला 700 कोटी, तुळजापूरला 1000 कोटी, शिर्डीला 150 कोटी, अंबाजोगाईच्या योगेश्वरीला एवढे कोटी, हे सगळं कोट्यावधीवर ते देणग्या देण्याचं मंदिराला सत्र सुरुवात केलेलं आहे. त्याच्या पाठीमागचा उद्देश काय की लोक गेल्या स्वातंत्र्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर थोडंसं जागरूक झाले होते, या अंधश्रद्धापासून दूर जाऊ लागलेले होते, धर्मांधतेपासून दूर जाऊ लागलेले होते. या सर्वांना परत त्या पिंजऱ्याखाली घेण्याचं काम, जाळीखाली घेण्याचं काम मोठ्या प्रमाणावर सध्या सुरुवात झालेलं आहे. याला रोखण्याची जबाबदारी तुमची आमची आहे. त्याच्याशी माझा संबंध नाही, त्याचा आपला काय संबंध आहे असा विचार करून भागणार नाही. तर काय चाललंय हे तुम्ही वाचलं पाहिजे, त्याचा जागरूक अभ्यास केला पाहिजे. आता समाजामध्ये जे संपुष्टात येत असलेली मार्गदर्शन करणारी जमात आहे ती देखील आता हळूहळू कमी होत चाललेली आहे. अंबाजोगाई शहरामध्ये स्वामीजी गेले, बाबासाहेब गेले, विशेषतः बाबासाहेब गेले, त्याच्यानंतर प्राचार्य सबनीस गेले. ही जी विचार करणारी मंडळी होती, डॉक्टर लोहिया गेले पुरोगमत्वाच्या दृष्टीने, ती आता संपत आलेली. शेवटचे आहेत अमर हबीब, त्यांच्यावरच आता सगळी असेपर्यंतची गुरा आहे. तर ही माणसं सांभाळणं अतिशय गरजेचं आहे. त्यांच्या पूर्वाश्रमीच्यांचं तत्त्वज्ञान काय होतं, त्यांनी त्यांचं आयुष्य कशाकरता घडवलं याचाही अभ्यास झाला असं मला वाटतं. काही बोलणार नाही. अमर हबीब आहेत, कांबळे सर आहेत, त्यांची शिक्षण क्षेत्रामध्ये उभे आयुष्य गेलेलं आहे, प्रचंड अभ्यास झालेला आहे, विद्वान आहेत त्या अभ्यासात शिक्षण क्षेत्रात. तर त्या सर्वांना डोबळे सरांना शुभेच्छा. सरांचं नाव विसरलं. धन्यवाद सर. यानंतर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांची वाटचाल या पुस्तकाचं प्रकाशन झालं. असे आदरणीय अमर काका हबीब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करा. आदरणीय अमर